जेव्हा तुमच्याकडे येतात की माझं लग्न व्हायला हवं आहे म्हणा किंवा लव्ह मॅरेज व्हायला हवं आहे, आणि जर दिसत नसेल हातावर किंवा दिसत असेल, तर मग अशा वेळेला तुम्ही कुठला मंत्र देता त्यांना की त्यांची ती जी नाते आहे ते व्यवस्थित हे होईल, म्हणजे पुढे जाईल? तुम्हाला मॅडम सांगू की रिलेशन सुधारण्याची ना सहसा कुठले मंत्र नाही. हां, तेच कळलं पाहिजे लोकांना. मंत्र म्हणजे तुम्ही ॲडजस्टमेंट करा हाच मंत्र आहे. नाही, कारण काय माहिती आहे का, रिलेशन किंवा माणसाचं नेचर बदलणं हे परमेश्वराने स्वतः जेव्हा अवतार घेतला तेव्हा त्याला शक्य नाही झालं. जसं कृष्ण भगवान स्वतः आले पूर्ण ब्रह्म, राम स्वतः आले पूर्ण ब्रह्म, परंतु कृष्णाने दुर्योधनाचं नेचर नाही बदलू शकले. त्यांनी अर्जुनाला सांगितलं लढाई कर म्हणून महाभारत झालं. किंवा त्यांनी कंस मामाला हे नाही सांगितलं की मामा मी तुझा भाचा आहे, तू माझ्यावरती प्रेम केलं पाहिजे, त्यांना मारावंच लागलं. श्रीराम आले तेव्हा त्यांनी जाऊन युद्ध केलं. त्यांनी जाऊन रावणाला हे नाही सांगितलं की अरे ही माझी बायको आहे आणि तू आणि मी मित्र होऊ शकतो का वगैरे, अशा काही गोष्टी नसतात. माणसाचा स्वभाव बदलणं, रिलेशन बदलणं ही फार कठीण गोष्ट आहे. माणूस स्वभाव कोणाचा बदलू शकतो, तर फक्त आणि फक्त स्वतःचा बदलू शकतो. दुसऱ्या कोणाचा तो माणूस कधीच नाही बदलू शकत. आणि त्याच्यामुळे रिलेशनमध्ये प्रॉब्लेम का होतात, तर ते साधारणतः दोघांचे स्वभाव न जुळल्यामुळे होतात. त्याच्यामुळे तुम्ही समोरच्याला जेवढं समजावणार तेवढं रिलेशन बिघडणार. पण हातावरनं स्वभाव कळतो? हो, स्वभाव कळतो. त्याच्यामध्ये जिद्दी आहे, तापट आहे, चिडका आहे, त्याच्यामध्ये हेडलाईनवरून कळतं. हेडलाईनची लेंथ, त्याची इन्क्लिनेशन्स, त्याचे कलर पण असतात. हो, अशा यस. त्याच्यामध्ये पेसिमिस्टिक आहे का माणूस, ऑप्टिमिस्टिक आहे का, प्रचंड तापट आहे का, तो माणूस घुम्या स्वभावाचा आहे का, की तो मनात कुडणारा आहे का, म्हणजे त्या लेंथवरून, कलरवरून, सगळ्यावरून कळतं ते. आणि ते सरळ आहे अशी आहे त्याच्यावरनं. थोडेफार ठोकताळे सांगा ना. जसं की जो माणूस खूप मोडी स्वभावाचा आहे, तर तो मोडी असला तर त्याची चंद्राकडे जाणारी लाईन असते. त्याच्यामध्ये जर का ती झुकलेली असली तर त्याच्यामध्ये तो माणूस स्वतःच खरं करणार, तर दुसरं तर कोणा ऐकणं शक्यच नाही. जर त्याच्यामध्ये कलरमध्ये त्याच्या हातापेक्षा वेगळ्या कलरचं जर त्याच्या लाईन्स असल्या तर तो माणूस घुम्या स्वभावाचा असतो. तो माणूस साधारणतः पेसिमिस्टिक टाईप असतो. त्याच्या कलरमध्ये पण लाईन्स तर डार्कच असतात ना? नाही, नॉट नेसेसरी. तुम्ही सगळ्यांचे हात नाही बघितले म्हणून तुला असं वाटतं. काही लोकांच्या लाईन्समध्ये स्किन कलरच्या साधारणतः सिमिलरच लाईनचे कलर असतात. आणि काही लोकांच्या हातामध्ये खूप डार्क कलर असतात. काही लोकांच्या लालसर कलर असतात. काही लोकांच्या डार्क असले तर तो पेसिमिस्ट असतो. पेसिमिस्ट असण्याची शक्यता 100% असते. आणि लाल असला तो खूप प्रचंड तापट पण असतो. आणि त्याच्या लाईन लेंथवर कळतं की तो किती दुसऱ्याचं ऐकणार का नाही ऐकणार, किंवा किती डॉमिनेटिंग टाईप असणार, हे सगळं कळतं. आणि तुमच्या हार्टलाईनवरून कळतं की लग्नामध्ये तुम्ही किती डॉमिनेटिंग होणार की नाही होणार. कसं सांगा हार्टलाईनवरून? हार्टलाईनमध्ये तुम्हाला डॉमिनेटिंग म्हणजे कसं की नॉर्मली ही जी हार्टलाईन आहे ती अनेक ठिकाणून सुरू होऊ शकते. म्हणजे जसं की एकदम सुरुवातीपासून इथून सुरुवात होते. ह्या कॉर्नरपासून जर सुरुवात होणारी जर हार्टलाईन असेल तर समजा की ती माणूस प्रचंड प्रेमळ असतो. तो माणूस समोरच्या व्यक्ती जेव्हा प्रेम करतो ना तर तो देवाच्या ठिकाणी त्याला मानायला लागतो. आणि तो इतका हार्टलाईन येस वरची सगळ्यात. ती कुठून सुरू झाली? ती जर का एकदम कॉर्नरवरून सुरू झाली, म्हणजे गुरुच्या माउंटचे पुढून सुरू झाली समजा. आणि तर तो माणूस तसा खूप जास्त प्रेम असतो. तो ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो ना त्याला तो अगदी देवाप्रमाणे मानून त्याच्यावरती प्रेम करत असतो. त्याच्यानंतर गुरुच्या माउंटवरून खाली लाईन सुरू होते. तोही माणूस खूप चांगला असतो, प्रेमळ असतो, खूप छान आणि स्वार्थ त्यागी असतो. तो जास्त करून लोकांवरती आपल्या रिलेशनमध्ये त्यांच्यासाठी जास्त करणारा असतो. कारण गुरु जो आहे तो तशा प्रकारची त्याची भावना देतो. नंतर शनी आणि गुरुच्या मधून लाईन सुरू होते आणि तो माणूस थोडासा बॅलन्स टाईप असतो. म्हणजे तो माणूस प्रेमात पडतो परंतु प्रेमात वाहून नाही जात. आणि तो स्वतःचा राखून प्रेम करतो. म्हणजे त्याचं काही फार नुकसान असं तो प्रेम करतो, पण त्याचा स्वार्थ अडला तर थोडासा तो विचार 4 वेळा करणार. आणि जर शनीच्या खालून जर लाईन सुरू असेल तर तो माणूस फक्त व्यवहारी असतो. आणि तो माणूस म्हणजे कुठे? शनीचं बोट आहे मधलं आणि शनीचा माउंट आहे त्याच्या खाली. तिथून सुरू झाली. तर तिथून जर लाईन सुरू झाली त्या माणसाची तर समजा की तो माणूस प्रचंड स्वार्थी असणार. तो माणूस फक्त स्वतःचा विचार करणार. तो रिलेशनमध्ये समोरच्या व्यक्तीचा विचार फारसा करणारच नाही. अशा प्रकारचे त्या लाईन्स असतात त्याप्रमाणे. मग ते आता हल्ली ते असं असतं ना लाईनवर स्टार आहे.
ॲक्च्युली स्टार हे खूप माझ्याकडे येतात लोक, सर हा चौकोन आहे, हा मासा आहे, मासा ह्याच्यावरती बिसा तीळ असतो. आहे, असं आहे. हा तीळ, पण बरोबर. ठिकठिकाणी तीळ आणि मासे असून काही त्यांनी काही विशेष आयुष्यात फरक फरक नाही पडत काही. मेजर लाईन्सवरती जर तुम्हाला चौकोन असतील तर मग त्याची पोझिशनिंग कुठे आहे त्याप्रमाणे आपल्याला काही प्रिडिक्शन्स असतात. अदरवाईज हातावरती सगळ्या ठिकाणी कुठे कुठे चौकोन आहे छोटे मोठे, त्यांनी काही फरक पडत की काही लोक फार आजकाल तर असं एक फॅशन निघाली की हातावरती एम दिसला की मिलेनियर, असं आजकाल खूप मी गमत बघितली की लोक सांगत असतात. आणि हा एमची साईन, तर माझ्याही हातावरती एक एमची साईन आहे, म्हणजे ही असं ही लाईन ही अशी लाईन झालेली आहे. तर त्याच्यामुळे मिलेनर असं म्हणतात. परंतु मला ही गोष्ट कळत नाही की भृगु संहितेमध्ये तर संस्कृतमध्ये नव्हते तेव्हा, तर त्यावेळेस इंग्लिश लँग्वेज तर नव्हतीच कधी, मग एम हा शब्द कुठे किंवा ते अल्फाबेटवरून कसं काय मिलेनर झालं असेल. तीळ असला तर काही नाही, तिळाचे पण कुठे आहे पोझिशन त्याच्यावरती फरक पडत असतो. आणि खूप लोक घाबरून जातात की तीळ आला मला काहीतरी खूप नुकसान, किंवा अरे तीळ आला म्हणजे मला खूप फायदा. तर त्यांना बराच काही मिसकन्सेप्शन दिलेल्या गेल्या असतात. ह्याचे थोडेफार फरक पडतात, परंतु मेजर लाईनशी जे फरक आहेत तसे नाही पडत. आणि खास करून ॲट द एंड ऑफ द फेट लाईन, म्हणजे त्याच्या खाली जर मासा असेल तर त्याचे काही इंडिकेशन, हां म्हणजे अशा प्रकारे असतं. त्याचं काय इंडिकेशन? तर त्याच्यामध्ये तुमच्या बर्थ प्लेसपासून तुम्ही खूप लांब तुमचं कुठेतरी मृत्यूचं स्थान असू शकतं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मृत्यूचं स्थान लांब म्हणजे साधारणतः जर त्याचे आकारून आपलं कळतं की वेदर इट विल बी इन युअर कंट्री ऑर अदर कंट्री, म्हणजे तुम्ही फॉरेनला जाणार का. तर खूप लोकांना हा प्रश्न असतो, मला तेच विचारायचं, फॉरेनला जाणार का, हा योग आहे का. तर तो फॉरेनला जायचा योग कळतो का हातावर, कसा असतो तो. तर तो फेटलाईनच्या किंवा लाईफलाईनच्या हाताखाली आपल्याला मासा असतो तो. नाही मृत्यूचा नव्हे, नुसता सुद्धा फॉरेनला जायचा योग असतो का. तेच तर आहे, फॉरेनला जाण्याचा योग आहे ना तो त्या ठिकाणी त्याप्रमाणे तो मासा टाईप, म्हणजे त्याला मासा लोक म्हणतात, मी त्याला मासा नाही म्हणत कारण सगळ्यांना नॉनव्हेज आवडत नाही तसं. परंतु तो जो फोर्क टाईप जो एक प्रकार झालेला असतो त्याच्यामध्ये तुम्हाला फॉरेनला जाण्याचा योग दिसतो. तर त्याच्यामध्ये तुम्ही सेटल होणार का तुम्ही जाऊन परत येणार का टेम्पररी जाणार ॲज अ टुरिस्ट, हे साधारणतः एक कॅल्क्युलेशन असतं तुमच्या त्या फोर्कच्या साईज प्रमाणे, त्याप्रमाणे सांगता येतं आपल्याला की कसं आहे. आणि जर असं खूप जाळं असलं किंवा अशा लाईन्स नीट दिसत नसल्या आणि जाळं असलं तुटक्या तुटक्या, ॲक्च्युअली ज्यांच्या हातावर तिचं खूप जाळं असतं त्याच्या लाईफमध्ये खूप जास्त कॉम्प्लिकेशन असतं आणि तो व्यक्ती समजायला पण खूप कठीण असतो. त्याचं नेचर थोडासा कॉम्प्लिकेटेड असतो ॲक्च्युली. आणि त्याच्यामुळे आपल्याला अशा लाईनमुळे हे दाखवतं की ओके हा माणूस थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, म्हणजे तो आपल्या समोर बसला तरी बऱ्याच गोष्टी लपवणार आहे, अशी सिच्युएशन असते. आणि ज्याच्या हातावरती जास्त ज्या लाईन आहेत त्या माणसाच्या अंगात आयुष्यामध्ये सफरिंग्स पण बऱ्याच असतात, हार्ड लाईफ असतं त्याचं, तर ते आपलं दिसतं. म्हणजे क्लीन पाहिजेत लाईन्स. जितक्या लाईन क्लीन असेल आणि जितकी त्याची लेंथ आणि त्याची जी म्हणजे जसं आपण म्हणतो ना की एखादं गोष्ट सुबक असली तर चांगलं, तसं लाईन पण जितक्या सुबक तितक्या चांगल्या असतात. त्या वेड्या वाकड्या असणं, तुटक्या असणं, अतिशय भद्द्या असणं किंवा बोटाचे जे असतात त्याच्यामध्ये बोटाचे शेप असतात त्याच्यामध्ये काही भद्दे असणं, ह्याच्याप्रमाणे आपल्याला त्याचं नेचर त्यांचं कसं वागणं हे कळू शकतं. फॉर एक्झाम्पल क्रिमिनल माइंड असेल ते कसं असू शकतं, त्याचा हात, तर साधारण त्याचा हाताचा, तुम्ही बघितलं असं क्रिमिनलचा हात, काही लोक येतात असे की जे क्रूर असतात, म्हणजे त्यांची क्रिमिनल मेंटॅलिटी असते. त्याचा हाताचे अंगठे साधारणतः जे असतात ते जाड आणि अगली टाईप, म्हणजे थोडंसं असं ज्याला आपण म्हणतो की बेढंग किंवा बेडब अशा प्रकारचं असे अंगठे असतात. किंवा आपली जी हेडलाईन आहे त्याच्यामध्ये ती हेडलाईन ज्याची नॉर्मली सगळ्यांची टर्न आयदर ती सरळ जात असते किंवा ती टर्न खाली होत असते, परंतु क्रिमिनल ज्याच्यावर केसेस पडत असतात किंवा क्रिमिनल माइंड असतं त्याची हेडलाईन थोडीशी वरती जाते. अशी. आणि अशा केसेस होतात. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.